जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकमधील गंगापूर, दारणा, कादवा यांसह सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत। निफाड तालुक्यातील सर्व नद्यांनीही इशारा पातळी ओलांडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे। गंगापूर, दारणा आणि कादवा धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नांदूर, मधमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत। नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे। दरम्यान, सततच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। द्राक्ष, टमाटे, डाळिंब, सोयाबीन आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक द्राक्षबागांमध्ये अर्ध्यापर्यंत पाणी साचले आहे। अतिरिक्त पाण्यामुळे मक्याचे पीक सडू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। निफाडजवळील कोळगाव येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक नामदेव गायकवाड यांच्या डाळिंब बागेचेही मोठे नुकसान झाले आहे। पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बागेची स्थिती अत्यंत गंभीर बनली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि पंचनामे करण्याची मागणी जोर धरत आहे। नाशिक विभागीय संपादक उत्तम जाधव तथा निफाड शहर प्रतिनिधी योगेश कडदिले, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज नाशिक।